रावरी फॅक्टरी परिसरात एका युवकाला अडवून शिवीगाळ करत मारहाण करून गळ्यातील सोन्याची चेन खेचून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत प्रसार कारभारी लोखंडे राहणार सोमेश्वर वसाहत रावरी फॅक्टरी तालुका राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या फिर्यादीत असे म्हटले आहे की दिनांक 24 मे रोजी रात्री सुमारे 8 वाजेच्या दरम्यान राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर नाका परिसरात मोबाईलवर बोलत उभे असताना आरोपी गोरक्षनाथ नरोडे, रावसाहेब लोंढे आणि विकी नरोडे सर्व राहणार प्रसादनगर राहुरी फॅक्टरी यांनी प्रसाद लोखंडे यांना अडवले। आरोपींनी गाडीचा मालक कोण आहे अशी विचारणा करत सुरुवातीला शिवीगाळ केली। त्यानंतर वाद वाढवत आरोपींनी फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे 1 तोळ्याची सोन्याची चेन जबरदस्तीने खेचून नेली। तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे। या मारहाणीत प्रसाद लोखंडे यांच्या डोक्यावर, गळ्यावर तसेच पाठीवर दुखापत झाली आहे। दरम्यान परिसरातील सुरेश शिंदे यांनी मध्यस्थी करत फिर्यादीची सुटका केली। या प्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 576/2026 भारतीय न्याय संहिता कलम 119(1), 115(2), 352, 351(2) आणि 35/ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण बागुल हे करीत आहेत।